नमस्कार. लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. केंद्रीय मंत्रिमंडळानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर केलेल्या 2900 रुपये क्विंटलच्या किमतीला मंजुरी दिली आहे. याचा लाभ हा आता देशातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊसाची FRP म्हणजेच रास्त आणि मोबदला देणारी किंमत ही प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे. आपण याच विषयावरती खरं तर लोकशाही स्पेशल रिपोर्टमध्ये चर्चा करणार आहोत. ऊस शेतकऱ्यांना काय मिळालं या विशेष चर्चासत्रात आणि आपल्यासोबत या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी या क्षणाला जोडले गेलेले आहेत ते म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. केंद्र सरकारच्या FRP वाढीबाबत घेतलेल्या निर्णयावर शेतकरी खुश असल्याचं दिसत नाही आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं ऊसाच्या FRP मध्ये टनामागं 50 रुपयांची वाढ केली. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही वाढ अगदीच तुटपुंजी असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम मोदी सरकारनं केल्याचा आरोप केलेला आहे. आज केंद्र शासनाने ऊसाची FRP फक्त 50 रुपये वाढ करून या ऊसखोरी शेतकऱ्यांची चेष्टा करायचं काम केलेलं आहे. एका बाजूला पेट्रोल आणि डिझेलचे एका वर्षामधले दर जर वाढलेले बघितले तर 40 रुपये ते 50 रुपयाच्या घरामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत. आणि यामुळे महागाई जी वाढली या महागाईच्या प्रमाणात जरी FRPची वाढ केली असती तर बरं झालं असतं. ही चेष्टा हे शेतकरी कधीही खपवून घेणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये एक शेतकऱ्यांचं एक जन आंदोलन या केंद्र शासनाच्या विरोधात उभा करू आणि या केंद्र शासनाचा आम्ही आज या ठिकाणी निषेध करतो आहे. शेतीचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. 50 रुपये टन म्हणजे 5 रुपये क्विंटल 5 पैसे किलो. काही फरक पडणार नाही शेतकऱ्याला याच्यामुळं. फक्त एकच करायला पाहिजे सरकारनं की जरा काळजी करून ऊसाचा विमा घेणे ते मंजूर करणे. ऊस वेळेवर जाणे. 18 महिने ऊस जात नाही आणि 18 महिन्यानंतर बी ऊस जर गेला तर त्याला काय वजन येणार आहे. नुसतं त्याच्यामध्ये लाकडं होऊन बसतात त्याचे. कुठलाही ऊस 12 महिन्याच्या आतमध्ये जात नाही. नोंदी करा काही करा. आणि परिस्थिती अशी की जालना जिल्ह्यामध्ये फक्त 3 कारखाने आहेत. 3 कारखान्यापैकी 2 कारखाने टोपे साहेबाची एक तिकडचा एक प्रायव्हेट कारखाना आहे आणि प्रायव्हेटवाले मनमानी कारभार करतात. केंद्र सरकारने आज जे वाढ केली ती तुटपुंजी वाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अजिबात दिलासा मिळणार नाही. पण माझं म्हणणं एकच आहे की केंद्र सरकारनं 50 रुपये टनानं वाढ केली पण कमीत कमी 500 रुपये टनानं तरी वाढ करायला पाहिजे. त्यावेळेस शेतकऱ्याला दिलासा भेटला असता. ऊस शेतकऱ्यांना यामुळे नेमकं काय मिळालं या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपण बोलावलेलं आहे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना. स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष आणि खुद्द शेतकरी अजित पवारही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, FRP मध्ये करण्यात आलेली वाढ जी आहे ती तुटपुंजी असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. एवढ्या वाढीनं शेतकऱ्यांना नेमका कुठल्या प्रकारचा फायदा देण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडून करण्यात आलेला आहे? सदाभाऊ. विशालजी, मी पहिल्यांदा आपल्याला धन्यवाद देईन की एक चांगली चर्चा लोकशाहीच्या माध्यमातून आपण इथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समोर आणलेली आहे. नक्कीच. महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर खानदेश असेल, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल थोडं खानदेशामध्ये आहे आणि मग मराठवाड्याचा काही भाग आहे आणि विदर्भातला काही भाग आहे. या वर्षीची जर आपण एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर सर्वसाधारणपणे 95 खाजगी कारखाने आणि 95 कॉपरेटिव्ह कारखान्याच्या माध्यमातून यावर्षी साखरेचं उत्पादन घेतलं. आपण एक लक्षात येईल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये 106 लाख मॅट्रिक टन साखरेचं उत्पादन झालं आणि मागील स्टॉक आपल्याकडे 37 लाख मॅट्रिक टनाचा होता आणि खप जवळजवळ 72 लाख मॅट्रिक टनाचा झाला आहे. आज मितीला शिल्लक साखर साठा राज्यामध्ये हा सर्वसाधारणपणे 71 लाख मॅट्रिक टनाचा आहे. देशामध्ये 173 लाख मॅट्रिक टनाचा आहे. आपली जी गरज आहे ती 260 लाख मॅट्रिक टनापर्यंतची गरज आहे. देशाचं उत्पादन साखरेचं 303 लाख टनाचं आहे, मॅट्रिक टनाचं आहे. आता या सगळ्याचा विचार करता
या वर्षी जी काही FRP मध्ये 5% वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजे ती सर्वसाधारणपणे 10% रिकव्हरीला 2900 रुपये बसत आहे. 11% रिकव्हरीला 3190 बसत आहे. 12% रिकव्हरीला 3480 बसत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः 12, 12.5, 13% ऊसाची रिकव्हरी असते. म्हणजे ती FRP जवळजवळ 3770 पर्यंत ती जात असते. परंतु विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथं रिकव्हरी कमी असते. खानदेशामध्ये रिकव्हरी ऊसाची कमी असते आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्याला पश्चिम महाराष्ट्र एवढा भाव मिळत नाही. परंतु आता ही 50 रुपयाची वाढ केल्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा प्रति टन 50 रुपये या ठिकाणी वाढणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी काही कारखाने 2800 ते 3200, 3300 रुपयेपर्यंत ऊसाला भाव देत आहेत. आणि मला वाटतं की या कोरोनाच्या कालखंडामध्ये जागतिक आयात निर्यातीवरची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेले आहेत. हॉटेल बंद आहेत, चहाचे लहान छोटे चहा गाडावाले सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा उद्योग बंद आहे, मिठाईचा उद्योग बंद आहे. म्हणजे खाण्याचं प्रमाण सुद्धा देशामध्ये आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ही वाढ करत असताना ही वाढ जी काय आहे ती या कठीण परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाटलेले पैसे आणि ही FRP 100% कशी मिळेल याकडे आता बघणं गरजेचं आहे. बरं, FRPनं निश्चित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असं सदाभाऊ आपण म्हणताय. अजित पवार मात्र याच्याशी सहमत नसतील, कारण अजित पवार जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी असलेला क्विंटलसाठी असलेला भाव आणि टनासाठी असलेला भाव, क्विंटल मागं केवळ 5 रुपये आणि टनामागं 50 रुपये, म्हणजे किलो मागं फक्त 5 रुपये जो आहे तो या ठिकाणी भाव मिळाल्याचा, 5 पैसे जो आहे तो भाव मिळाल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. याने खरंच शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का? सदाभाऊंचं म्हणणं आहे की सध्या साखरेची मागणी जी ती घटलेली आहे, कारण तशाच प्रकारे हॉटेल्स बंद आहे, सगळीकडे अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी बंद असल्या कारणामुळे साखरेला याचा फटका बसल्याचा दिसतोय. मात्र शेतकऱ्यांना दिलासादायक अशा प्रकारचा हा निर्णय म्हणावा लागेल का? कारण केंद्रानं केलेली वाढ ही खरोखरच आजच्या महागाईच्या दिवसात शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरेल का? अजित पवार. मी प्रथमतः लोकशाही चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण आजच ऊसाची चालू वर्षीची FRP जाहीर झाली आणि आपण पहिल्यांदा हा मुद्दा हातामध्ये घेतला. खरं तर मगाचपासून सदाभाऊ खोत साहेब सांगतायत की दिलासादायक हा FRPचा दर दिलेला आहे. मी तर भाऊंना असं म्हणेन की तुम्ही एक शेतकरी नेते आहात, शेतकरी चळवळीत आपण काम केलेलं आहात आणि खरं तर सरकारची बाजू न घेता माझ्यासारख्या चळवळीत करणाऱ्या कार्यकर्ता आणि शेतकऱ्याची बाजू जर बघायची झाली तर हा आत्ताचा जो 50 रुपये भाववाढ दिलेली आहे FRP मध्ये, ही तर खरं तर शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कारण डिझेल जर बघितलं, शेतीची मशागत करत असताना डिझेलचे जर भाव बघितले तर मागच्या वर्षीपेक्षा यावेळी 22 ते 25 रुपये डिझेलची भाववाढ झालेली आहे. त्यामुळे मशागतीवरती फरक पडतो. त्याचबरोबर तणनाशक असतील, कीटकनाशक असतील, बी बियाणं असतील, शेतातली मजुरी जी आहे ते मजुरीचे सुद्धा दर वाढलेले आहेत. आणि अशा वाढलेल्या दरामध्ये जर FRPचा जर आता भाववाढ जर बघितली 50 रुपये, ही तुटपुंजी भाव आहे. कारण उत्पादन खर्च शेतकऱ्याचा वाढलेला आहे आणि त्या पट्टीमध्ये आता आम्हाला हा दर मिळत नाही. सदाभाऊ एका बाजूला असं म्हणतात की बाजारपेठेमध्ये साखरेची खप झालेली नाही. आमचं असं मत आहे की शेतकऱ्याकडनं तुम्ही जीवनावश्यक वस्तू म्हणून ही साखर उचलता, पण त्याची जी सरकारची जी धोरणं आहेत ती सरकारची धोरणं, साखर निर्यात आयातीची धोरणं यामध्ये थोडासा बदल केला पाहिजे. कारण ऊस पट्ट्यातला शेतकरी सध्या कोल्हापूर सांगली जिल्हा जर बघितला तर खूप हैराण झालेला आहे. पूरबाधित क्षेत्रामध्ये सुद्धा ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. आमच्या इकडच्या बाजूला तर 1 टनाच्या पेक्षा जादा उत्पादन निघतच नाही. आणि मग हा दिलेला जो दर आहे हा दर अतिशय तुटपुंजा आहे. त्यामुळे शेतकरी इकडचा खवळलेला आहे. ही आम्हाला दरवाढ पसंतच नाही, ती मान्यच नाही आहे. अजित पवारजी, आपल्याला ही जी दरवाढ आहे ती मान्य नाही आहे, शेतकऱ्यांना दरवाढ मान्य नाही आहे. सदाभाऊ खोत साखरेच्या FRP संदर्भात, ऊसाच्या FRP संदर्भामध्ये नेमक्या शेतकऱ्यांच्या मागण्या काय होत्या आणि सरकारनं त्यांच्या मागण्या पूर्ण करताना त्यांना काय दिलेलं आहे, यामध्ये तफावत आहे की नाही? मान्य करता आपण सदाभाऊ? एका विषयाची आपल्याला एक विचार करावा लागेल की साखरेची जी आधारभूत किंमत जी आहे ते मोदी सरकारच्या काळामध्येच पहिल्यांदा 60-65 वर्षानंतर ठरवली गेली. हे आजही ती मान्य करेल, कारण आम्ही चळवळीतच एकत्रित करत असतो. आणि ती पहिली 2900 होती, नंतर 3100 केली आणि ती मागणी आता सगळ्यांची 3500 रुपये व्हावी अशा पद्धतीची मागणी आहे.
तिथं जर 400 रुपये वाढवलं तर निश्चितपणानं 60 ते 70% शेतकऱ्याला त्यातून हिस्सा येऊ शकतो आणि ती वाढ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत 200-250 रुपये प्रमाणे वाढ आपल्याला मिळू शकत नाही. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे विशालजी, की इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रित आता आपण 7.5 ते 8% करत आहोत आणि पीएचजी गोयलनी आज सांगितलं की आम्ही हे प्रमाण 20% वाढवणार आहे. ज्या दिवशी हे प्रमाण वाढेल त्या दिवशी तर निश्चितपणानं चांगला भाव मिळेल. आणि दुसरं एक गोष्ट मी तुमच्या नजरेला आणून देतो की एफआरपीच्या पलीकडं एसएमपी हे काही राज्यामध्ये लागू आहे. उत्तर प्रदेश आहे, पंजाब आहे, हरियाणा आहे, ती राज्य त्यांचे एसएमपी दर जाहीर करत असतात आणि म्हणून एफआरपीच्या पुढं दर देता येत नाही असं नाही. एफआरपीच्या पुढे सुद्धा दर देता येऊ शकतो, कारखाने देऊ शकतात. त्याच्यामध्ये काही केंद्राची कुठं आडकाठी आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून निश्चित राज्य सरकारनं पुढाकार घेऊन ज्या पट्ट्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रिकव्हरी आहे त्यामध्ये काही कारखान्यांनी जादा रक्कम देण्याबाबत सुद्धा त्या ठिकाणी राज्य सरकारनं थोडा सहभाग दाखवावा की जेणेकरून शेतकऱ्याच्या पत्रामध्ये 2 पैसे मिळतील. पण मला वाटतं की साखरेची किंमत वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे. ती 35 रुपये जर झाली तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळू शकेल. परंतु या संदर्भामध्ये साखर संघ आणि साखर लॉबीनं सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आम्ही केंद्र सरकारकडे त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत, कारण या किमती वाढल्या तर अजून शेतकऱ्यांना 2 पैसे निश्चितपणानं वाढतील आणि ते वाढले पाहिजे ते ह्या भूमिकेचे आम्ही आहोत. बरं, नक्कीच दरवाढ ही व्हायला हवी आणि शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा अशा प्रकारची बाजू जी आहे ती सदाभाऊ खोतही मान्य करतात. आणि अजित पवार जे आहेत त्यांची देखील मागणी की करण्यात आलेली जी या ठिकाणी एफआरपीची रक्कम आहे ती मात्र पुरेशी नाही आहे हे त्यांचं म्हणणं आहे. याच महत्त्वाच्या विषयावरती या दोन्ही मान्यवरांबरोबर चर्चा असेल छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऊस शेतकऱ्यांना नेमकं काय मिळालं या विषयावरती चर्चा करतो आहोत. चर्चेत आपल्यासोबत सहभागी आहेत शेतकरी नेते सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे अध्यक्ष अजित पवारही आपल्यासोबत आहे. अजितजी, ब्रेकवर जाण्याआधी सदाभाऊ खोत यांनी सांगितलं की इथेनॉल असेल किंवा त्या संदर्भातही जे आहे त्या पैशाचा उपयोग हा आता शेतकऱ्यांना थेटपणे मिळताना दिसून येणार आहे. मात्र केवळ झालेली जी दरवाढ आहे त्यावरती सदाभाऊ खोत ज्यावेळेला एक नेते म्हणून आहेत ते समाधानी आहेत, मात्र एक शेतकरी म्हणून ते समाधानी राहिले असते का? अजित पवार, मला एक सांगा, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण एक 3-4 बाईट दाखवल्या. अगदी जालनापासून कोल्हापूर असेल, सांगली असेल, इथले 3-4 शेतकऱ्यांच्या मी बाईट ऐकल्या. त्यामध्ये शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं नाही. अस्वस्थ असा शेतकरी आहेत, त्यांना ही दरवाढ मान्य नाही. आणि सदाभाऊ म्हणतात की 50 रुपयाची दरवाढ ही दिलासादायक आहे. माझं तर असं स्पष्ट मत आहे, आता जो उल्लेख झाला इथेनॉलचा असेल किंवा आपल्या विभागामध्ये कोजन आहेत, साखर कारखानदारीमध्ये 25 ते 26 प्रकारचे उपपदार्थ घेतले जातात. पण या महाराष्ट्रामध्ये एक कारखाना असा दाखवा की साखरेचा व्यवसाय सोडल्यानंतर कुठल्या व्यवसायातनं किती पैसे मिळाले हे शेतकऱ्यांना कधी या कारखानदारीनं दाखवलेलं आहे का? मग तो राहिला इथोल्यांचा प्रश्न असेल किंवा कोजनमधनं आलेले पैसे असतील, हे पैसे शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मग एफआरपीचा जो कायदा आहे, एफआरपीचा कायदा हा शेतकऱ्यांना आधार देणारा हा कायदा आहे. आणि शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या कायद्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित वाढ नाही केली, उत्पादन खर्चावर आधारित जर वाढ नाही दिली तर शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, हे माझं स्पष्ट मत आहे. बरं, उत्पादन खर्चावरती असलेली ही वाढ आहे का? सदाभाऊ, आपल्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. एक विषय जे आपल्याला ह्याच्यात विचार करावा लागेल की एफआरपी याचा अर्थ मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे या किमतीच्या खाली तुम्हाला ऊसाला भाव देता येणार नाही, याच्यापेक्षा तुम्ही कितीही जास्त देऊ शकता. एक अजितला मी विचारतो की गेल्या वर्षी तुम्ही आंदोलन केलं, ते आंदोलन तुमचं एफआरपी पर्यंतच येऊन थांबलं, त्याच्या पुढे गेलं नाही. आणि अजून अनेक साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीचा सुद्धा एफआरपी दिला नाही. आता या देशामध्ये शेतकऱ्यांचं जवळजवळ 5,000 कोटी रुपये हे साखर उद्योग किंवा शुगर मिलवाले देणार. म्हणजे निव्वळ आपण एका बाजूला वाढ करत असताना दुसऱ्या बाजूला ते पैसे 100% मिळतात का, मिळतील का, हे सुद्धा आपल्याला निश्चितपणानं बोलावं लागेल. आणि म्हणून मला वाटतं की याच्यामध्ये साखरेच्या किमती वाढवाव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूला इथेनॉल च उत्पादन
मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून त्याचं पेट्रोल डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिश्रण आपल्याला वाढवावं लागणार आहे. तशी भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली आहे. इथेनॉलच्या बाबतीत धोरण तयार केलेलं आहे. नव्यानं जे इथेनॉल प्रोजेक्ट करतील त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत करण्याचं धोरण केंद्र सरकारनं केलेलं आहे. जे 50-60 वर्षामध्ये झालं नाही ते खऱ्या अर्थानं आता व्हायला लागलं. नाही, पण सदाभाऊ होतंय असं की चला इथेनॉल किंवा पेट्रोल मिश्रित करण्यासाठीचे जे पदार्थ आहेत त्या संदर्भामध्ये जरी मोठा निर्णय केंद्र जरी घेत असलं तरी एक गोष्ट आपल्याला पाहावी लागेल, जी सुरुवातीलाच अजित पवार यांनी बोलून दाखवलेली होती, खरं तर निदर्शनास आणलेली होती की एका बाजूला पेट्रोल डिझेलचे दर जे ते वाढताना दिसतात, मग त्यावेळेला उत्पादन खर्चामध्ये देखील होणारी वाढ जी आहे तिचं जर आपण प्रमाण पाहिलं आणि FRP जी मिळते आहे त्याच्यामध्ये असलेलं व्यस्त प्रमाण जर आपण पाहिलं तर मग ही बाब दिलासादायक आहे आणि शेतकऱ्यांना खरोखर खूप फायदा होणार आहे असं मान्य करायचं का सदाभाऊ? नाही, एक काय की विशालजी, पूर्वी शेतकरी ऊस हंगामामध्ये मोठ्या संख्येनं रस्त्यावर येत होता. या 3-4 वर्षात का आला नाही? म्हणजे एका बाजूला FRP वाढत चालली, दुसऱ्या बाजूला साखरेचे भाव आधारभूत किंमत साखरेची ठरवली गेली आणि केंद्र सरकार सातत्यानं या उद्योगाला उभारी कशा पद्धतीने मिळेल या दृष्टीनं काम करायला लागलं. आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे की आता आपण चांगलं धोरण केंद्रानं साखर कारखानदारीच्या बाबतीमध्ये, निर्यातीच्या बाबतीमध्ये चांगलं धोरण घेतलेलं आहे आणि त्याचा परिणाम हळूहळू आपल्याला दिसावं लागतील. बरं, म्हणजे परिणामांसाठी आपल्याला आणखी काही काळ जी आहे ती वाट पाहावी लागेल. सदाभाऊ, ज्या प्रकारे आपण म्हणताय अजित पवारजी, ही तुर्तास मिळालेली जी मदत आहे आणि ती पुरेशी असल्या कारणामुळे शेतकरी गेल्या 2-3 वर्षात रस्त्यावर उतरले नाही आपल्या मागण्यांसाठी, हा जो दावा सदाभाऊ करतायत किती खरा? अजितजी, हा सदाभाऊंचा दावा अतिशय खोटा आहे. कारण सदाभाऊ सध्या सत्तेच्या बरोबर आहेत. सदाभाऊ एकेकाळी आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरत होते आणि आता जे सदाभाऊ बोलतात ते थोडंसं शासनाच्या बाजूने बोलतात असं माझं स्पष्ट मत आहे. कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये निश्चितपणानं आम्हाला थोडाफार भाव जरी मिळालेला असला तरी सरकारनं शेतकऱ्यांची आंदोलनं मोडायची जी भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये कदाचित सदाभाऊ सुद्धा सहभागी असतील आणि यामुळं शेतकरी हा रस्त्यावरती उतरायचं थोडंसं प्रमाण कमी झालेलं असलं तरी गेल्या 3-4 वर्षामध्ये शेतकऱ्यांना FRP साठी किंवा शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी आंदोलनं करावी लागतात. कालही केलेली आहेत, आजही केले आहेत. काल सुद्धा आमचा कोल्हापुरात एक मोठा मोर्चा निघालेला आहे आणि रस्त्यावर शेतकरी वारंवार उतरतो आणि शेतकऱ्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय भाव आम्हाला पदरात काही मिळणारच नाही, काय शेतकऱ्याला काही मी निराशामध्येच जगावं लागणार हे सदाभाऊंनी सांगावं. सदाभाऊ, आम्हाला तर जो शेतकरी आहे तो मात्र निराश झालेला आहे आणि त्यामुळे ते रस्त्यावरती उतरलेले नाहीयेत का? आणि सरकारनं प्रत्येक वेळेला त्यांची आंदोलनं मोडीत काढलेली आहेत का? आणि आज असलेला FRPचा जो महत्वाचा प्रश्न आहे त्या अर्थानं शेतकऱ्यांना काय मिळालं? खरोखर न्याय मिळाला सदाभाऊ? अगदी थोडक्यात, कारण वेळ संपली आपली. आता आजीचं मला कौतुक करावं वाटतं की सरकारमध्ये ते आहेत ना आंदोलन तिने दडपून काढली. आता तुम्ही सरकारमध्ये आहे ना 2 वर्ष झाली, आम्ही कुठे? तुमचंच सरकार आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचंही सरकार तुमचं आंदोलन मोडून काढतंय म्हणायचं का? म्हणजे असं नाही आहे. या सरकारच्या खऱ्या अर्थानं केंद्र सरकार या उद्योगाला संरक्षण कसं मिळेल, या देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करतं आणि म्हणून नक्कीच सदाभाऊ, सरकारच्या काळात केंद्रानं निर्णय घेतलेला आहे, आपण समर्थन करताय. अजित पवार जे आहे ते शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणतात की शेतकरी समाधानी नाहीये. मात्र या संपूर्ण घेतलेल्या निर्णयाचे किती फायदे किती तोटे हे पाहण्यासाठी आणखी काही काळ शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. धन्यवाद सदाभाऊ खोत आणि अजित पवारजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. ऊस शेतकऱ्यांना काय मिळालं या संदर्भामध्ये लोकशाही न्यूजचा पाठपुरावा हा सातत्यानं असणार आहे. कारण FRPचा दर जरी देण्यात आलेला असला तरी तो देखील पुरेसा आहे का, तुटपुंज आहे का, हे देखील शोधून लोकशाही न्यूज चॅनल निश्चितच काढणार आहे. तत्पूर्वी वेळ झालेली आहे या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.